नमस्कार. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. एका लहानशा पूर्णपणे परावलंबी बालकाचं एका स्वतंत्र प्रगल्भ व्यक्तीमध्ये कसं रूपांतर होतं. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे नाही का? आज आपण याच प्रवासामागील विज्ञान आणि मानसशास्त्र अगदी सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. जन्मापासून ते थेट प्रौढावस्थेपर्यंत ही मानवी जडणघडण नेमकी कशी होते हे आपण आज समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 टप्पे पाहणार आहोत. पहिला म्हणजे वाढ आणि विकास यातील नेमका फरक. त्यानंतर विकासाची काही महत्त्वाची तत्वे, बालविकासाच्या विविध अवस्था, मग तो वादळी काळ म्हणजे कुमारावस्था, आणि शेवटी या संपूर्ण विकासावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक. आता आपण अनेकदा बघतो की दैनंदिन जीवनात वाढ आणि विकास हे शब्द आपण एकाच अर्थाने वापरून मोकळे होतो. पण खरोखरच शारीरिक वाढ आणि सर्वांगीण विकास या दोन्ही गोष्टी अगदी सारख्याच आहेत का? मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला ना, तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. या दोन संकल्पना एकमेकांशी जोडलेल्या नक्कीच आहेत, पण त्या पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. कशा? ते पाहूया. हे बघा, वाढ ही प्रामुख्याने संख्यात्मक असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीची उंची किती सेंटीमीटरने वाढली किंवा वजन किती किलोंनी वाढलं हे आपण मोजू शकतो, बरोबर? शिवाय वयाच्या 20व्या किंवा 21व्या वर्षापर्यंत ही शारीरिक वाढ थांबते. पण दुसरीकडे विकास हा एक गुणात्मक बदल आहे. बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, एखादी गोष्ट समजून घेण्याची कौशल्य हे सगळं आपण मोजू शकत नाही. ते आपल्याला त्या व्यक्तीच्या वर्तनातून दिसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास हा कधीही थांबत नाही. ती अगदी गर्भधारणेपासून ते थेट मृत्यूपर्यंत चालणारी एक अखंड आणि जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया. विकासाची काही अत्यंत महत्त्वाची तत्वे. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विकास हा कधीच अचानक एका रात्रीत होत नसतो. ती एक अखंड आणि अत्यंत क्रमबद्ध प्रक्रिया आहे. म्हणजे विचार करा, मुलं आधी रांगायला शिकतात, मग उभी राहतात आणि मगच चालायला लागतात, हो ना? हा क्रम कधीच बदलत नाही. तसंच विकासाची गती प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकते. काही मुलं लवकर बोलायला शिकतात तर काही थोडा वेळ घेतात. आणि हेही लक्षात घेण्यासारखं आहे की शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास हे सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. एका अंगाचा विकास इतर अंगांच्या विकासावर थेट परिणाम करत असतो. शारीरिक विकास नेमका कसा होतो हे समजून घेण्यासाठी या 2 दिशा लक्षात ठेवणं खूप रंजक आहे. पहिली आहे मस्तकानुवर्ती दिशा, म्हणजे डोक्याकडून पायाकडे जाणारा विकास. यामुळेच एखादं लहान बाळ सर्वात आधी स्वतःच्या डोक्यावर आणि मानेवर नियंत्रण मिळवायला शिकतं आणि सर्वात शेवटी पायांवर. दुसरी दिशा आहे अक्षानुवर्ती, म्हणजे शरीराच्या मध्यभागाकडून बाहेरील बाजूस होणारा विकास. आधी पाठीचा कणा मजबूत होतो, मग खांदे, मग हात आणि सर्वात शेवटी हाताची बोटं. म्हणूनच बाळ आधी पूर्ण हाताने वस्तू पकडतं आणि मगच बोटांनी पेन्सिल पकडण्यासारखी सूक्ष्म कौशल्य शिकतं. पुढे जाऊया भाग 3 कडे, जिथे आपण बालविकासाच्या विविध अवस्था पाहणार आहोत. एका परावलंबी नवजात बालकापासून ते एका स्वतंत्र किशोरवयीन मुलापर्यंतचा हा वेगाने बदलणारा प्रवास आहे. जन्मापासून ते 2 वर्षांपर्यंतची अवस्था असते शैशवावस्था. त्यानंतर पूर्व बाल्यावस्था, मग उत्तर बाल्यावस्था आणि शेवटी आयुष्याला कलाटणी देणारी कुमारावस्था. या प्रत्येक अवस्थेची आपली स्वतःची अशी काही खास वैशिष्ट्ये आहेत. आता हा आकडा बघा, 80. तुम्हाला माहिती आहे का, वयाच्या पहिल्या 5 वर्षांतच मानवी मेंदूचा तब्बल 80% विकास पूर्ण झालेला असतो. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणूनच या अगदी सुरुवातीच्या काळात बालकाला मिळणारे अनुभव, संस्कार आणि आजूबाजूचं वातावरण अतिशय मोलाचं असतं. इथेच त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि व्यक्तिमत्वाचा खरा पाया रचला जात असतो. मेंदूचा इतका वेगाने विकास होत असल्यामुळे 2 ते 6 वर्षांच्या या पूर्व बाल्यावस्थेत मुलं जणू एखाद्या छोट्या शास्त्रज्ञासारखीच वागतात. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार या वयात मुलं स्वतःच्या कुतूहलातून आणि अनुभवातून जग समजून घेत असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. हे असं का, ते तसं का नाही, असे हजारो प्रश्न ते विचारतात. अशावेळी त्यांना गप्प बसवण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांची संयमाने आणि योग्य उत्तरं देणं खूप गरजेचं आहे, कारण इथूनच त्यांची तार्किक क्षमता आकाराला येत असते. यानंतर येतो 6 ते 12 वर्षांचा काळ, ज्याला आपण उत्तर बाल्यावस्था म्हणतो. या काळात शारीरिक वाढीचा वेग थोडासा मंदावतो. पण इथे एक वेगळीच आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडते. ती म्हणजे कौशल्यांचे दृढीकरण. मुलं आता औपचारिक शाळेत जायला लागतात. कुटुंबापेक्षा आता मित्रांचा गट त्यांना जास्त महत्त्वाचा वाटू लागतो. एकत्र खेळणं, सांघिक वृत्ती अंगी बाणवणं आणि बरोबर काय, चूक काय याची नैतिक समज विकसित होणं, हे सगळं याच टप्प्यात सुरू होतं. आता आपण वळूया भाग 4 कडे, कुमारावस्था,
ज्याला आपण वादळ आणि तणावाचा काळ असंही म्हणतो. 13 ते 19 वर्षांच्या या कुमारावस्थेला मानसशास्त्रामध्ये वादळ आणि तणावाचा काळ किंवा अगदी पुनर्जन्म म्हटलं गेलं आहे. पण असं का? कारण या काळात शरीराच्या आत आणि बाहेर इतक्या वेगाने अनपेक्षित बदल घडत असतात की अनेकदा मुलं स्वतःच या बदलांमुळे पुरती गोंधळून जातात. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या वयात मुलांच्या आत चाललेला मानसिक द्वंद्व. हार्मोन्समधल्या बदलांमुळे शारीरिक बदल तर होतातच, पण मी कोण आहे, मला आयुष्यात काय करायचं आहे, असं स्वतःच्या ओळखीचा सखोल शोध ते घेऊ लागतात. त्यांचा विचार आता अमूर्त आणि तार्किक पातळीवर पोहोचलेला असतो. याच काळात एखादा आदर्श अभिनेता किंवा खेळाडू त्यांना खूप जवळचा वाटतो आणि मित्रांचा प्रभाव तर सर्वात जास्त असतो. या गोंधळाच्या काळात त्यांच्यावर सतत टीका करण्यापेक्षा त्यांना मित्रत्वाने समजून घेण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची सर्वात जास्त गरज असते. आणि आता आपला शेवटचा भाग, विकासावर परिणाम करणारे घटक. मानवी विकासावर परिणाम करणाऱ्या या घटकांना आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिली पायरी आहे आपला जन्मजात वारसा, म्हणजे अनुवंशकता आणि शरीरातील ग्रंथी. दुसरी पायरी म्हणजे आपल्या मूलभूत शारीरिक गरजा, जसं की आहार आणि व्यायाम. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे बाह्य जग, म्हणजेच आपलं घरचं वातावरण, मिळणारं प्रशिक्षण आणि आजूबाजूला असणारी माध्यमे. अनुवंशिकता हा विकासाचा अगदी पाया आहे असं म्हणता येईल. आई-वडिलांकडून मिळणारा जनुकीय वारसा आपल्या विकासाची एक अदृश्य चौकट किंवा मर्यादा निश्चित करत असतो. म्हणजे बघा, एखाद्याची उंची किती असू शकेल, शारीरिक ठेवण कशी असेल किंवा अगदी नैसर्गिक बौद्धिक क्षमता किती असेल, हे बहुतांश वेळा अनुवंशिकतेवरच ठरतं. एखादे विशेष कलागुण पिढ्यानपिढ्या पुढे येताना आपण बघतो ना, ते याचमुळे. अनुवंशिकतेसोबतच आपल्या शरीरातील ग्रंथीसुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, मेंदूतील पीयूषिका म्हणजेच पिट्यूटरी ग्रंथी, हिला मास्टर ग्रंथी म्हणतात, कारण ती संपूर्ण शरीराच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. दुसरीकडे गळ्यातील कंठस्थ किंवा थायरॉइड ग्रंथी शरीराच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. या ग्रंथींमधून पाझरणारे स्राव थोडे जरी कमी जास्त झाले तरी त्याचा शारीरिक आणि मानसिक विकासावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. पण लक्षात घ्या, नुसती चांगली जनुके मिळून भागत नाही, तर त्यांना आकार देण्यासाठी योग्य वातावरणाची जोड लागतेच. घरात मिळणारं प्रेम आणि संस्कार मुलांच्या विकासाला दिशा देतात. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ लेव्ह हायगॉट्स्की यांनी अगदी योग्यच म्हटलंय की मुलांचा खरा बौद्धिक विकास हा त्यांच्या सामाजिक संवादातून आणि आजूबाजूच्या संस्कृतीतूनच घडतो. लहानपणापासून मिळणारा सकस आहार, व्यायाम आणि कोणत्याही कौशल्याचा सातत्यपूर्ण सराव या गोष्टी मुलांचं भवितव्य घडवत असतात. आणि हा मुद्दा तर आजच्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे. आजूबाजूची माध्यमे ही आता दुधारी तलवार कशी बनली आहेत हे आपण पाहतोच आहोत. एकीकडे शैक्षणिक पुस्तके, चांगले कार्यक्रम यामुळे मुलांचा उत्तम विकास नक्कीच होऊ शकतो. पण दुसरीकडे अनियंत्रित सोशल मीडिया, मोबाईलचं व्यसन आणि चुकीच्या संगतीमुळे या कोवळ्या मनावर अत्यंत विघातक परिणामसुद्धा होऊ शकतात. तर आजच्या या विश्लेषणातून आपण पाहिलं की जन्मल्यापासून ते प्रगल्भ होईपर्यंतचा हा प्रवास किती गुंतागुंतीचा आणि नाजूक असतो. अनुवंशिकतेपासून ते आधुनिक माध्यमांपर्यंत प्रत्येक गोष्ट मनाला आकार देत असते. यातून एक अत्यंत गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर प्रत्येक लहान अनुभव, प्रत्येक संवाद आणि सभोवतालचं वातावरण एका विकसनशील मनाला कायमचा आकार देत असेल, तर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी आज नेमकं कसं जग निर्माण करत आहोत, या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसह.